सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहुणम् महत इंधन भार परिणत धूमकेतुवत एकम. काले पाहिलं होतं परवा म्हणजे. तर त्या इंधनामध्ये झाड, लाकूड, काय काय वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू टाकल्या तर ते सगळं कसं दिसतं. जरी अनेक प्रकारचं इंधन आहे तरी अग्निरूपच ते सगळ्या वस्तू दिसतात. त्याप्रमाणे आत्म्याच्या ज्ञानज्योतीचं असं विशाल सामर्थ्य आहे की सगळ्या ज्ञेयांना जाणतो तेव्हा ते सगळं काय वाटतंय, ज्ञेय आणि ज्ञान एकमेक झाले तसं वाटतंय अद्वैत नयाने. पण वास्तविक पाहता ज्ञान स्वभाव, आपला ज्ञान स्वभाव सोडून म्हणजे आत्मा ज्ञान स्वभाव सोडून परज्ञेयांबरोबर एकमेक होत नाही. म्हणून न्यायाची अशी विशेषता आहे की त्या ज्ञानामध्ये ज्ञेय तर काय होतात, जाणले जातात, परंतु ज्ञेयाला जाणत असताना सुद्धा ज्ञान ज्ञेयरूप होत नाही. हा नय फक्त आपल्याला शाब्दिक समजून घ्यायचा नाही, तर आपल्या जीवनात जे जे प्रसंग असतात त्या प्रसंगात आपण किती ज्ञेयामध्ये इन्व्हॉल्व होतो. ते ज्ञेय समोर आले की त्याच्यामध्ये आपण इतके इन्व्हॉल्व होतो की ते म्हणजेच आपलं स्वरूप वाटतंय. आणि अशा पद्धतीने त्या ज्ञेयांमध्ये एकत्व करून आपण काय होतो, कधी सुखी होतो, कधी दुःखी होतो, इष्ट अनिष्ट भाव करतो, ज्ञेयार्थ परिणमन करतो. ज्ञानाने ज्ञेयाला जाणलं आणि ज्ञानात राहिलं तर ज्ञानार्थ परिणमन आहे. पण ज्ञान ज्ञेयामध्ये आसक्त होतं, इष्टानिष्ट भाव करतं, सुखी दुःखी होतं, हे सगळं काय आहे, ज्ञेयार्थ परिणमन. ज्ञान ज्ञानात राहिलं तर ज्ञानार्थ परिणमन, आणि ज्ञान ज्ञेयामध्ये इष्टानिष्ट भाव करू लागलं तर ज्ञेयार्थ परिणमन. ज्ञेयार्थ परिणमन संसाराला कारण आहे आणि ज्ञानार्थ परिणाम असेल तर शांतीला कारण आहे. म्हणून इथं लक्षात घ्यायचं आहे की त्या अग्नीमध्ये उदाहरण कसं दिलं आहे, ज्ञान ज्ञेय अद्वैत नयाने महान इंधनाच्या भाराने परिणत धूमकेतू म्हणजे अग्निप्रमाणे एक आहे. म्हणजेच त्या धूमकेतू म्हणजे काय म्हणलं, धूर ज्याचं चिन्ह आहे, ध्वजा आहे, त्याला म्हणायचं धूमकेतू, म्हणजे त्याचा अर्थ झाला अग्नी. तर अग्नीमध्ये कितीही वेगवेगळ्या वस्तू टाकल्या तरी अग्नी त्या रूप होत नाही, अग्नी एक रूप आहे. तसं आमच्या ज्ञानामध्ये अनेक ज्ञेय वस्तू झळकल्या तरी आमचं ज्ञान त्या वस्तुरूप होत नाही आणि ती वस्तू आमच्या ज्ञानरूप होत नाही. मग आता इथं जरासं सूक्ष्मतेने विचार करायचा आहे की ज्ञान ज्ञेय हे जाणत असताना, ज्ञान ज्ञेयाला जाणत असताना जरी अनेक रूप दिसतो तरी तो कसा आहे, वस्तुतः एकच आहे. म्हणजे तो आपला एक स्वभाव सोडत नाही. मग आता ज्ञानामुळं ज्ञेय आहे की ज्ञेयामुळं ज्ञान आहे, तर ज्ञानामुळं ज्ञेय नाही, ज्ञेयामुळं ज्ञान आहे. पण शब्द तर कसे आहेत, ज्ञानाला जाणण्यायोग्य जे असतं ते ज्ञेय, ज्ञातुम योग्य ज्ञेय, आणि ज्ञान हे जाणणारं. सापेक्ष शब्द आहेत परंतु बाहेरच्या ज्ञेय वस्तू स्वतःच्या अस्तित्वाने आहेत आणि ज्ञान स्वतःच्या अस्तित्वाने आहे. बाहेरच्या वस्तू ज्ञानामुळे आहेत असं नाही, आपलं ज्ञान बाहेरच्या वस्तू आहेत म्हणून ज्ञान आहे असं नाही. म्हणजे हे का समजून घ्यायचं, तर ज्ञान ज्ञानामध्ये आहे, ज्ञान ज्ञेयामुळे नाही. आणि जे ज्ञान होतं ते ज्ञान कसं आहे की रागामुळे, म्हणजे जो स्वभाव आहे तो आपला ज्ञान स्वभाव कोणत्या तरी निमित्ताने जाणतो असं नाही, विकारी भावामुळे आपण ज्ञान करतो असं नाही, शरीर आहे म्हणून ज्ञान होतं असं पण नाही. म्हणजे ह्यातनं लक्षात घ्यायचं आहे की बाहेरच्या ज्ञेय वस्तू निमित्त आहेत त्यामुळे ज्ञान आहे असं अवलंबून त्याच्यावर नाही, विकारी भावावर ज्ञान अवलंबून आहे असं नाही, आणि शरीरावर पण ज्ञान अवलंबून नाही. जसं प्रत्येक शक्ती तीन पद्धतीने घटवली, विभावामुळे शक्ती नाही, विभाव रागादी विकारी भावामुळे शक्ती असते तर असं नाही,
शरीर आहे म्हणून आपली शक्ती आहे असं नाही, आणि बाहेरचं निमित्त आहे म्हणून आपली शक्ती आहे असं नाही. म्हणजे एखादी शक्ती आता घटवल्यावर लक्षात येईल, अस्तित्व गुण घटवला तर अस्तित्व कसा घटवला? माझा आहेपणा माझ्यात आहे, माझं एक्झिस्टन्स माझ्यात आहे, माझं अस्तित्व विकारी भाव होतात म्हणून आहे असं नाही. उलट अस्तित्व धोक्यात आहे, ते विकारी भाव जितके करतो आपण तितकं. माझं अस्तित्व शरीर आहे म्हणून आहे असं नाही, कारण उलट शरीरात द्रव्य आहे आणि त्याच्यावर माझं अस्तित्व बिलकुल नाही. त्याच्यानंतर माझं अस्तित्व बाहेरचे निमित्त आहेत म्हणून आहे असं नाही. आता मान तर हलवतोय आपण सगळेजण. आता घटवा, म्हातारपणी मुलांनी सांभाळावं, तो असेल तर माझं जीवन आहे का? तर त्याच्यावर माझं अस्तित्व अवलंबून नाही. त्याच्यानंतर विशिष्ट खायला मिळालं तर माझं अस्तित्व आहे असंही नाही. कुणी आपल्याशी चांगलं बोललं तर आपलं अस्तित्व आहे असं नाही. आपण सांगल ते मान्य केलं तर माझं अस्तित्व आहे, आणि मान्य केलं नाही म्हणून माझं अस्तित्व संपलं असं बिलकुल नाही. तर माझं अस्तित्व एक्झिस्टन्स माझ्यामध्ये आहे, परद्रव्यामध्ये नाही. आणि असं जर आपला आहेपणा आपण आपल्यामध्ये स्वीकारू लागलो तर आपल्याला आत्ताही शांती आहे, पुढं पण शांती आहे. पण आपला आहेपणा आपण निमित्तावर तरी मानतो, नंतर शरीरावर तरी मानतो, किंवा विकारी भावांवर तरी मानतो, आणि त्यामुळेच आमचा संसार छानपैकी फळतो, फुलतो, बहरतो आणि आपण दुर्गतीला जाणतो. मग प्रत्येक शक्ती घटवण्याची ही ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? विकारी भावामुळे शक्ती नाही, अस्तित्व वस्तुत्व कोणतीही शक्ती घ्या, चिती शक्ती चैतन्य रूपाने जगायला सांगते. जीवत्व शक्ती सांगते जीवत्व शक्तीवर जगतो. कशावर जगतो हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवला आहे जीवत्व शक्तीने, आणि कसं जगायचं हे चिती शक्तीने सांगितलं आहे. जीवत्व शक्ती सांगते की अन्न हवा पाणी याच्यावर आम्ही जगत नाही, आणि चिती शक्ती सांगते चैतन्य रूपाने एव्हरग्रीन जग. मग दोन शक्तीने कसं आणि कशावर जगतो हे सांगितलं. मग आता ह्या शक्ती आपल्याला सांगतात की विकारी भाव आहेत म्हणून मी जगतो असं नाही. बघा, आपल्याला वाटतंय ते जर विकारी भाव पूर्ण केले तर मला शांत वाटेल, आणि ते विकारी भाव पूर्ण केले नाही तर माझं जीवन अस्वस्थ होईल, बेचैन होईल, निराश होईल, आणि मी कसं जगू? आहे का विकारी भावांवर आपलं जीवन? बिलकुल नाही. म्हणजे कामादी विकारी भाव पूर्वसंस्कारवश आले गेले. पाहुणा आला गेला, त्याचं स्वागत केलं तर तो राहतोय, आणि नाही स्वागत केलं की निघून जातो. तसं विकारी भावांचं पण आम्ही स्वागत केलं तर आम्हाला ते विकारी भावांची पूर्तता करावी वाटते, परंतु त्यावर माझं अस्तित्व बिलकुल नाहीच. इतकं ठोस व्हायचं आहे आता. म्हणून विकारी भावांमुळे माझं अस्तित्व नाही, विकारी भावावर मी जगत नाही, जीवत्व शक्तीवर जगतो. अन्न हवा पाणी जगत नाही, अन्न हवा पाणी यावर जगत नाही, तसं विकारी भावावर जगत नाही. शरीर आहे म्हणून मी जगतो, 10 प्राण आहेत, 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास, त्याच्यावर पण मी जगत नाही. म्हणजे काय झालं? शरीराचं पण 10 प्राणरूप जे बाहेरचं शरीर आहे ते पण त्याच्यावर मी जगत नाही. आणि बाहेरची इष्ट अनिष्ट अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, कोण आपल्या विकारांचं पूर्ती करतो त्याला आपल्याला वाटतं बहुमान द्यावा, आणि जो आपले विकार काढून घेतो, करू नको म्हणून ओरबडून सांगतो, अगदी ओरडून सांगतो, त्याच्याबद्दल आपला काय होतो? द्वेष होतो, की त्याच्याजवळ आपल्याला जावं पण वाटत नाही. खरं आहे की नाही? हे आपल्या विकाराला पूर्ण करणारे आपल्याला अनुकूल वाटतात, आणि विकाराला पूर्ण न करणारे प्रतिकूल वाटतात, शत्रू वाटतात, कोर्टपर्यंत वाटतात. संसारात फिरायचं आहे तोपर्यंत. पण आता फिरायचं आहे का संसारात? तर बिलकुल फिरायचं नाही. मग उलट मी कितीही काही करू देत, ओरडू देत, तरी सुद्धा मला त्यांनी यातनं बाहेर काढलं, हे किती चांगलं आहे. कारण बघा, लहान मूल माती खातं, आणि आईने जर ते रडतं म्हणून तशीच माती ठेवली तर काय होईल? काय होईल? रोग होईल. तसा आम्हाला सुद्धा हा विभावाचा रोग जडलाय, आणि आम्ही त्यातच अडकून पडायला लागलो तर आमची पण दुर्दशा कधीच संपणार नाही. म्हणून दुर्दशा संपवायची असेल तर मी न्यायक आहे हे जाणणं आवश्यक आहे. म्हणून बघा की त्या घरातनं बाहेर पडलेल्या माणसाला इतका वैताग आलाय, तो दुःखाने बाहेर पडलाय, आणि तेवढ्यात खवळलेला हत्ती मागं लागला. तो पळत सुटलाय, आणि पळता पळता एका विहिरीत पडलाय.
विहिरीत 4 सर्प असे वरमुख करून आहेत. इथं कुठंतरी असेल की चित्र त्याचं. संसार दर्शन नाही आहे इथं. एक लावा म्हणजे सगळ्यांना येता जाता ते बघून तरी भाव होतील वैराग्याचे. आणि मग तो देव म्हणतोय चल मी तुला ह्यातनं काढतो दुःखातनं. तर तो काय म्हणतोय, ज्या विहिरीत पडला नाही अजून, पारंब्याला धरून लोंबकळतोय. आणि ते लोंबकळत असताना काय झालं, 2 उंदीर त्या पारंब्या फांद्या नेमकं कुरतडतायत, काळे पांढरे, म्हणजे रूपकात्मक कथा आहे. आणि तो देव आलाय आणि तो म्हणतो की चल मी तुला सोडवतो. तो काय म्हणतो, एकच थेंब. एवढं एकदा करतो, लग्न बघतो, एकच थेंब. एवढं मुलं होऊ देत, मोठी होऊ देत, त्यांची लग्न होऊ देत, एकच थेंब. म्हणजे आपला हा एकच थेंब. आणि काळे पांढरे उंदीर म्हणजे दिवस रात्रीने आपलं आयुष्य कुरतडणं चाललंय आणि आपण म्हणतो एकच थेंब. आणि त्याचा एकच थेंब संपेना. शेवटी अर्धा तास झाला, 1 तास झाला, तो देव कंटाळून निघून गेला की ती फांदी तुटली, त्या विहिरीत पडला. 4 सर्प आवासून बघतच होते, त्यांनी डसला आणि झालं, चतुर्गती भ्रमणात तो परत अडकला. मग तसं आम्ही सुद्धा, आम्हाला गुरु म्हणतायत की ह्या दुःखातनं सुटा, तुम्हाला हा मार्ग आत्मानुभूतीचा अमोघ आहे की जो अमोघ उपाय केला तर आपल्याला हे दुर्गती मिळणार नाही, अनंत दुःख मिळणार नाही. सिद्धशिलेच्या वाटेवरच आपण लागू, म्हणजे मोक्ष मार्गस्थ होऊ. पण आपण म्हणतो एवढं होऊ दे की आलोच. कधी संपता एवढं होऊ दे की आलोच. मुलं लहान आहेत, मोठी होऊ दे, त्यांची नातवं काय, परत त्या मुलांची नातवं ती लहान आहेत, मग येतो. म्हणजे काय झालं, कधीच तो येत नाही आणि त्याचं जीवन असं करतच काय झालं, वाया गेलं. मग आपलंही जीवन वाया चाललंय. म्हणून मी हा विकारी भावावर जगणारा नाही, जीवत्व शक्तीवर जगतो आणि चिती शक्तीने चैतन्य रूपाने जगतो. हे जर समजलं तर विकारी भावावर जगत नाही, शरीरावर जगत नाही आणि बाहेरच्या निमित्तावर पण जगत नाही. जसं शक्तीमध्ये घटवलं तसं ज्ञान नेय अद्वैत नयामध्ये पण घटवायचं आहे. काय घटवायचं आहे, ज्ञान कितीही ज्ञेयांना जाणलं आणि ते ज्ञेय त्या ज्ञानात प्रतिबिंबित झाल्यावर एकरूप झाले असं प्रतिभासित होतं, तरी सुद्धा आत्मा आपल्या ज्ञान स्वभावाच्या एकतेला सोडून परत ज्ञेयांबरोबर एकमेक होत नाही. म्हणून ज्ञानाची अशी विशेषता आहे की ज्ञेय आपल्या ज्ञानामध्ये जाणण्यात येतात, परंतु ज्ञान ज्ञेयामुळे आहे असं नाही, किंवा ज्ञेय ज्ञानामुळे आहे असं नाही. ज्ञान एकरूप आहे. बघा आत्ता इथंच प्रॅक्टिकल बघायचं आहे. 100 लोक असतील आणि त्या 100 लोकांना आपल्या ज्ञानात एका वेळेस आपण टिपलं. मग टिपल्यानंतर ते लोक आपल्या ज्ञानरूप झाले का, फक्त ज्ञानात प्रतिबिंब पडलंय. ज्ञान आणि ज्ञेय हे कसं आहे, एकरूप रूप झाल्यासारखं वाटतंय. जसं अग्नी त्या लाकूड असो, खुर्ची असो, किंवा काय सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचं झाड वगैरे असेल, त्याला जाळत असताना अनेक प्रकारचं इंधन आहे, परंतु अग्नी ते जाळताना कशी आहे, एकरूप आहे. तसं हे ज्ञेय वस्तू बाहेरच्या अनेक आहेत, पण ज्ञान कसं आहे, त्यात एकरूप आहे. म्हणून ज्ञानामध्ये करंबित चित्रित असे शब्द समयसारमध्ये आलेत की जरी ज्ञान नाना प्रकारचं चित्रित झालेलं दिसतं तरी ज्ञानाचा एकरूप स्वभाव सोडत नाही. मग अशा रीतीने ज्ञान ज्ञेयामुळे आहे असं नाही, ज्ञेय ज्ञानामुळे आहे असं नाही. आणि असं ज्ञेयाला जाणत असताना सुद्धा काय सांगितलं की कोणतं तरी निमित्त आहे, प्रकाश पदार्थ म्हणून ज्ञान होतं असं नाही, किंवा रागादी विकारी भाव आहेत म्हणून ज्ञान होतं ज्ञेयाचं असं नाही, किंवा शरीर आहे म्हणून ज्ञेयाचं ज्ञान होतं असं नाही. कोणती शक्ती आहे इथं, ह्या नयामध्ये परिणम्य परिणामकत्व शक्ती पण घटवू शकतो. परिणम्य परिणामकत्व शक्ती ज्ञेय न्यायिक संबंध सांगते. कितीही वस्तूंना जाणलं तरी तुझं ज्ञान त्या रूप होत नाही. ताडाचं उंच वृक्ष जाणताना ज्ञान उंच होत नाही, हरभऱ्याचं छोटं झाड जाणताना ज्ञान छोटं होत नाही, काळ्या कोळशाला जाणताना ज्ञान काळं होत नाही, रत्नाला जाणताना ज्ञान तेजस्वी होत नाही, किंवा आणखीन कशाही वस्तू वेगवेगळ्या आल्या तरी ज्ञान त्या रूप होत नाही. ज्ञान ज्ञानरूप आहे, ज्ञान ज्ञेयरूप नाही. ज्ञानात संस्कार होतात म्हणजे फक्त जाणलं जातं, पण ते पण पर्यायात जाणलं जातं. त्रिकाली ध्रुव स्वभाव तर त्या पर्यायरूप होत नाही, ज्ञेयरूप होत नाही. म्हणजे जाणणं हा स्वभाव आहे. जसं दर्पणामध्ये समोर येईल ती वस्तू प्रतिबिंबित होते,
पण दर्पण त्या वस्तुरूप होत नाही, वस्तू दर्पण रूप होत नाही. तसं ज्ञानात हे जाणलं गेलं, पण जाणलं गेलं तरी ज्ञान ज्ञेयरूप होत नाही, ज्ञेय ज्ञानरूप नाही. आणि ज्ञानामुळे ज्ञेय आहे असं नाही, ज्ञेयामुळे ज्ञान आहे असं पण नाही. तर ज्ञान ज्ञानानेच आहे, ज्ञान ज्ञेयाने नाही. हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला काय आहे, ज्ञेय असं आहे तसं आहे, त्यात इष्टानिष्ट भाव करून आपण लगेच काय होतो, सुखी होतो, दुःखी होतो, हे सगळं संपलं. बघा काही महाभाग असे असतात की शास्त्रातलं सगळे 4 अनुयोग सुद्धा त्यात सुद्धा परत ज्ञेयार्थ परिणमन कसं करतात. काय म्हणतो आपण, द्रव्यानुयोग छान आहे, प्रथमानुयोग पण वाचायला कथा गोष्टी छान आहे, कर्णानुयोग पण आणखीन ठीक आहे, पण हे चरणानुयोग फार किचकट आहे. तेवढा चरणानुयोग बदलावा आता कालानुसार. म्हणजे आपण भगवंतांना सुद्धा काय करू लागलो, खोटं पाडू लागलोय. चरणानुयोग असो, कर्णानुयोग असो, द्रव्यानुयोग असो, प्रथमानुयोग असो, 4ही अनुयोगांची जी रचना आहे, व्यवस्था आहे, सिद्धांत आहेत, जैनालॉजीचे लॉ आहेत, कायदे आहेत, ते कधी सुद्धा अनादि अनंत आहेत, बदलत नाहीत. आम्ही त्यांना बदलायला गेलो तर आम्हीच जिनागमाच्या विरुद्ध झालो, आणि अशा रीतीने जिनागमाच्या विरुद्ध झालो तर आमचं जीवन काय झालं, धोक्यात आलं. म्हणून जिनवाणीतलं मला एवढं पटतं आणि एवढं पटत नाही म्हणलं तरी सुद्धा काय झालं की आम्ही जिनवाणीला खोटं ठरवू लागलो. म्हणून आपल्या ज्ञानाची काय आहे, संकुचितता आहे. म्हणून ज्ञान, आपल्या ज्ञानाचं विशाल स्वरूप समजलं तर असे कोते विचार करून आम्ही दुःखाला प्राप्त होणार नाही. बघा कुणी म्हणतं मुनींनी दात घासायचं नाही, स्नान करायचं नाही, हे कसं तरी वाटतं, म्हणजे आमच्या पट्टीतनं आम्ही मोजतोय. किंवा मुनींना केशलोष करताना खूप वेदना होतात. तर सन्मती संदेशमध्ये असा एक प्रश्न आला होता आणि त्याला उत्तर काय दिलं, तू तुझ्या बुद्धीच्या पट्टीतनं, म्हणजे आता शब्द वेगळे असतील पण भाव त्याचा असा आहे, तू तुझ्या बुद्धीच्या पट्टीतनं मोजतोय, तुझं शरीरावर फार प्रेम आहे आणि त्यामुळं तू काय करतोयस, तुला जरा असं कुणी चिमटा घेतलेला सहन होत नाही आणि म्हणून तू म्हणतो की केशलोष करताना दुःख आहे. म्हणजे आपल्या बुद्धीच्या पट्टीतनं मोजायचं नाही, तर त्यांच्या बुद्धीतनं विचार करायचा. ते इतके शरीरापासून निस्पृह झालेत की शरीराला काही झालं तरी ते ज्ञेय आहे, मी न्यायिक आहे. म्हणून परिणाम्य परिणामकत्व शक्तीने सांगितलं की ज्ञेयाला जाणताना तू त्या रूप होत नाही, काळ्याला जाणताना काळं होत नाही, गोऱ्याला जाणताना गोरं होत नाही. ज्ञान ज्ञानरूप आहे, ज्ञान ज्ञेयरूप होत नाही. ज्ञेय ज्ञेयरूप आहे, ज्ञेय ज्ञानरूप होत नाही. आणि ज्ञानामुळे ज्ञेय आहे असं नाही, ज्ञेयामुळे ज्ञान आहे असं पण नाही. मग हेच ह्या ज्ञानज्ञेय अद्वैत ज्ञेयाने काय सांगितलं की अशा पद्धतीने विशिष्ट वस्तू अनेक जाणल्या तरी आमचं ज्ञान त्यात अभेद एकरूप आहे. ज्ञान त्या वस्तुरूप होत नाही. वस्तू कशी आहे की त्या वस्तूपासून ज्ञान भिन्न आहे आणि असं ज्ञान ज्ञानरूप असताना सुद्धा आम्ही ज्ञेयार्थ परिणमन करून त्यात आनंद मानू लागलो तर आमचं जीवन धोक्यात आलं. म्हणून संपूर्ण ज्ञेय पदार्थ कसे आहेत, जाणताना ज्ञानरूपाने परिणत झालेत असं दिसतंय, परंतु त्यात ज्ञानाचं एकत्व सुटलेलं नाही. आणि जर समजा परिणत ज्ञान होत आहे एकमेकांना, म्हणजे आता ज्ञेयाला जाणताना ज्ञान एकरूप परिणत झालेलं दिसतंय, परंतु त्याचं एकरूपपणा अनादि अनंत सिद्ध होत नाही. फक्त तिथं काय आहे, ज्ञानाचं सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञान काय होतं, जाणण्यामध्ये येतं. जाणलं तरी एकत्व ज्ञानाचा स्वभाव जो आहे तो सुटत नाही. म्हणून काय आहे, कितीही छोटी वस्तू त्या इंधनात टाकली किंवा मोठी वस्तू इंधनात टाकली तरी ती अग्निरूप परिणत होते. तसा आपण कितीही द्रव्यक्षेत्र कालभाव एका क्षणामध्ये सगळे द्रव्यक्षेत्र कालभाव जाणले तरी सुद्धा आमचं ज्ञान कसं आहे, एकरूप आहे. मग दर्पण आरसा घेतला, त्यामध्ये काय होतं की दर्पणाच्या खूप आटोक्यातली नसलेली वस्तू जर ठेवली तर ती दर्पणात प्रतिबिंबित होत नाही. आणि दर्पण स्वतः कसं आहे, जड आहे, जाणत नाही. तर तसं काय आहे, ज्ञान नाही. ज्ञानाला आटोक्यात वस्तू नाही अशी नाहीच. केवलींच्या ज्ञानात तर भूत वर्तमान भविष्य 3 काल 3 लोकातलं सगळं ॲट ए टाईम जाणलं जातं. आणि ते पण कसं जाणलं जातं तर टंकोत्कीर्ण म्हटलंय. वास्तविक पाहता पर्याय टंकोत्कीर्ण आहे का,
पण तिथं टंकोत्कीर्ण म्हणजे टाकीने उत्कीर्ण मूर्ती जशी शाश्वत असते, तसं केवलींच्या ज्ञानामध्ये भूत भविष्य वर्तमान चारी द्रव्य क्षेत्र कालभाव ॲट ए टाइम जाणले जातात. आणि ते टंकोत्कीर्ण असं का म्हटलं तर त्या पर्यायांना मागं पुढं करण्यास कुणी समर्थ नाही. म्हणून 37व्या गाथेमध्ये सांगितलं की अशा सगळ्या पर्याय आपापल्या कालाच्या क्रमावर टंकोत्कीर्ण आहेत, म्हणजे कालक्रमाच्या पट्ट्यावर खचित रचित आहेत, त्यांना मागं पुढं कोणीही करू शकत नाही. मग अशा रीतीने आपल्या ज्ञानामध्ये सगळं जाणलं तरी आपण नेहरूप होत नाही. मग बघा की त्या उसळलेला समुद्र आहे आणि त्यामध्ये लाकडाचा छोटा तुकडा टाकला किंवा मनभर लाकड टाकलं तरी ते सगळं काय होतं, तरंगतं. परंतु लोखंडाचा छोटासा तुकडा टाकला तर काय होतं, बुडून जात. म्हणजे ज्या त्या वस्तूचं मग लाकूड छोटं असो की मोठं असो ते तरंगणारच. तसं आम्ही ज्ञानात राहिलो, ज्ञानाला जाणत असण्याचं ज्ञान आमचं एकरूप आहे, नेहरूप नाही हे भेदविज्ञान करून ज्ञानात राहिलो तर आम्ही तरणार. आणि आम्ही त्या ज्ञानामध्ये इष्टानिष्ट भाव केले की बुडतो. किती चाललेत इष्टानिष्ट भाव सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हा मुलगा चांगला आहे, ही सून चांगली, हा नातू चांगला आहे, ही मुलगी चांगली नाही. कितीतरी विकल्प आपल्या सगळ्या डोक्यामध्ये घुमतायत आणि त्यामुळंच आपण काय होतो, हैराण होतो. पण प्रत्येक संसारातल्या प्रसंगात संकटात सुद्धा जर ज्ञानाचं जाणणं स्वभाव जाणलं आणि ज्ञानात राहिलं तर आपल्याला कधीच हे पुढचे विकल्प येणार नाही. म्हणून काय सांगितलं की एका घरात चोर आले, चोरी केली आणि निघून गेले. सगळे जागी झालेत पण तोपर्यंत चोर सुटले. मग सुटल्यानंतर काय घटना घडली की ते चौघे भाऊ एकत्र आलेत आणि लक्षात आलं लहान भावाने झोपताना चौघांची जी कमाई होती ती त्याच्याजवळ दिली होती आणि त्यांनी ती तिजोरीत ठेवून कुलूप लावायला तो विसरला. तर ते काय म्हणतात, आता तो खूप घाबरलाय, क्षमा मागतोय. तर ते म्हणतात पैसे परत येतील, काही घाबरू नकोस, चोर सुद्धा भगवान आत्मे आहेत आणि गेले तर गेले, तू काही दुःख करू नकोस. आणि असं समजावून सांगत असतानाच नेमके चोर परत आले. का आलेत परत, तर घरी गेल्यावर घरच्यांना समजलं ह्या घरात चोरी करून आणलाय आणि ते सगळे धर्मात्मा आहेत, ज्ञानी आहेत आणि ज्ञानींना त्रास देणं योग्य नाही. म्हणून त्या घरच्या लोकांनी ती सगळी निधी परत पाठवले. त्यांना इच्छा नाही आहे चोरांना परत करायची, खूप मिळालाय, परंतु घरच्यांनी सांगितलं ते धर्मात्मा आहेत, धर्मात्म्यांना त्रास देऊ नकोस. आणि झालं, ते परत आलेत आणि त्यांच्या काळावर हे वाक्य पडलं की चोर पण भगवान आत्मा आहे. एवढ्या एका वाक्याने त्यांना घरच्यांनी सांगितलेलं बरोबर आहे हे लक्षात आलं आणि ते म्हणाले की आपल्याला चोरी करून सुद्धा हे लोक भगवान म्हणून पाहतायत आणि किती आपल्याला त्यांनी विशालतेने काय केलंय, उदारतेने आपल्याला भगवान म्हटलंय. आपलं खरंच चुकलं म्हणून सगळी निधी टाकली आणि ते चोर कायमचा चोरी न करण्याचा नियम घेऊन निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुठल्या अवस्थेत दिसले, मुनी अवस्थेत दिसले. बघा, गोष्टीत तर मुनी होतो पटकन कळत आहे. आपण कधी होणार मुनी हे असे भाव करतोय का, म्हणजे आपलं जीवन काय चाललंय, संसारासाठी वाया चाललंय. आणि झाले ते चौघे पण काय झाले, मुनी झाले आणि आत्मकल्याणाच्या मार्गाला लागले. एक फक्त चोर पण भगवान आहे एवढ्या वाक्याने त्यांचं जीवन काय झालं, सुधारलं. आणि आपलं जीवन काय होत आहे, मी रागी आहे, द्वेषी आहे, सगळे बाहेरचे जीव इष्ट आहेत, अनिष्ट आहेत, असे असत विकल्प करतो आणि त्यामुळंच आमचं काय झालं, वाया चाललं. दोन सेठ जे असेच असतात आणि दोघांमध्ये फार चढाओढ असते. एकाने दान केलं की दुसरा त्याच्यापेक्षा जास्त करणार. चढाओढ कुठे, धर्मात. एकाला धर्मवीर म्हटलं की दुसऱ्याला धर्मराज म्हणावंच लागतंय. दानवीर म्हटलं की दुसऱ्याला दानशूर म्हणायची पाळी येतेच. आणि हे इथंच थांबलं नाही तर आता दोघांमध्ये चढाओढ कुठं आहे, दीक्षा पहिला कोण घेणार. आणि नेमकं त्यांनी गुरु शोधलाय आणि गुरु शोधलाय, एकच गुरु आहे पण दोघांना माहीत नाहीये.
एकच वेळ आहे, ती पण दोघांना माहीत नाही आहे. आणि नेमके एके दिवशी दोघं त्या गुरूंसमोर आलेले आहेत आणि गुरूंना पण हे ह्यांची चढाओढ काही माहीत नाही. पण त्यांच्या थोडं लक्षात आलं की आधी कोण घेतोय ह्याबद्दल चाललंय. तर ते म्हणाले मी तुमची परीक्षा घेतो आणि त्यात कोण उत्तीर्ण होईल त्याला पहिला दीक्षा मिळेल. आणि झालं. गुरूंनी तसं म्हटल्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्यासाठी काय केलं, 5 हरभरे दिले आणि म्हणाले की हे तुमच्याजवळ ठेवा, वर्षभराने परत करा, मग आपण निर्णय करू कुणाला प्रथम द्यायची. आणि असं म्हटल्यावर घरी पहिला सेठजी आला, सोन्याची डबी घेऊन त्यात ते ठेवलं आणि त्याला परत एका कशात तरी ठेवून छानपैकी जमिनीमध्ये पुरून टाकला की त्याची विल्हेवाट कोणी कशी पण लावू नये. गोष्टीचं नाव आहे पुरणे आणि पेरणे. आणि दुसऱ्या सेठजींनी घराच्या मागच वाफा तयार करून ते पेरलं आणि ते पेरल्यानंतर 2 महिन्यातच काय आलं, हरभरे आले. आणखीन तो असंच ते वाढवत काहीतरी का तेवढेच त्यांनी काय केले, घेतले आणि गुरूंनी बोलवल्या दिवशी दोघं हजर आहे. आणि हा पेटी त्यांच्या समोर ठेवतो, बघा तुम्ही दिलेलं मी खूप चांगलं सांभाळलंय. आणि उघडून बघितलं तर आत ते सगळे हरभरे कुजलेले आहेत, असे कसे तरी झालेले आहेत, संकोचून गेलेले आहेत. आणि ह्याला विचारलं तर ह्यांनी सांगितलं की तेवढ्याचंच मी हे काय केलंय, वाढवून पीक काढलंय. मग गुणवत्ता कुणामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे. म्हणून त्याला दीक्षा द्यायचं ठरलं. पण आता सगळ्यांनाच तत्व समजलंय. तो म्हणतात आम्ही ही स्पर्धा केली, चुकलं म्हणतात. ह्यावर काही गुणवत्ता नाही आहे. आणि परत गुरु पण गुणवान आहेत, त्यांनी पण सांगितलं दोघांची दीक्षा एकाच समयात होणार. म्हणजे बघा की कुठं स्पर्धा चालली होती, पहिले मै. आणि आपलं काय चाललंय, घेऊ दे शेजारचा दीक्षा घ्यायचं असलं तर आपण त्याचा कार्यक्रम करू, सगळं त्याचं काय डामडोल करू, पण आपल्याला घ्यायचे भाव होत नाहीत. असं आपण रोज येतो, ऐकतो, निघून जातो, वैराग्याचे भाव करत नाहीत आणि त्यामुळं आपलं जीवन काय आहे, अशांत चाललंय. पण ज्ञान नेय अद्वैत नाही काय सांगतो, कितीही बाहेरच्या नेय वस्तूंना चांगलं वाईट म्हटलं, जाणलं तरी माझ्या ज्ञानाचा एकाकारपणा सुटत नाही. ज्ञान ज्ञानरूप आहे, नेहरूप नाही. इंधन थोडं टाका की जास्त टाका, तेल टाका की तूप टाका, चंदनाचं लाकूड टाका की साधं लाकूड टाका, इंधन कसं आहे, अनेक रूप असेल तरी अग्नी कशी आहे, एक रूप आहे. तसं आमच्या ज्ञानामध्ये शत्रू असो मित्र असो, ह्या अज्ञानाने मी शत्रू मित्र कोळसा रत्न वगैरे भेद केले. पण वास्तविक पाहता हे सगळे बाहेरचे ज्ञेय जाणले तरी ज्ञान कसं आहे, ज्ञानरूपच आहे, ज्ञान ज्ञेयरूप होत नाही. म्हणून अनेक ज्ञेय वस्तू जाणताना सुद्धा काय आहे, मी ज्ञान एकरूप आहे. म्हणून ज्ञेयरूपी समुद्र अनंत आहे तरी माझा ज्ञान स्वभाव त्यापासून भिन्न आहे, एकरूप आहे हे जाणलं तर आपण तरतो. आणि जर आम्ही ह्या ज्ञान स्वभावाला जाणलं नाही तर आम्हीच काय होतो, ज्ञेयार्थ परिणमन करतो आणि त्या संसार समुद्रात भवसमुद्रात डुबतो. म्हणून बघा स्वभावामध्ये कधी जे सामर्थ्य आहे त्यात कंजूशी नसते. अनंत सामर्थ्य आमचं हे, अद्वैत नाही सांगतो. ज्ञेयाला जाणता असं ज्ञान एकरूप, अद्वैत म्हणजे एकरूप आहे, हे आमचं सामर्थ्य अनंत आहे. आणि ह्या अनंत सामर्थ्याला आम्ही जाणलं तर त्यात कंजूशी नाही. बघा बाहेर कंजूस असतात, कसे कंजूस असतात. एक जण म्हणतो की मी 1 भाकरी महिनाभर पुरवतो, रोज पाण्यात बुडवतो आणि पाणी पितो आणि तेवढ्यावर राहतो. तो म्हणाला भाकरी नाही, पहिला काय म्हणतो, सुपारी म्हणतो, मी 1 सुपारी अशी दोरीला लावून ठेवली आहे आणि येता जाता चाटतो आणि महिनाभर पुरते. तो म्हणाला सुपारी पोटभर जेवतो, सुपारी महिनाभर पुरवतो, ह्यात काही विशेष नाही म्हणायला, मी भाकरीच महिनाभर पुरवतो म्हणायला. आणि असं सगळ्यांची काय चालली आहे, चढाओढ चालली. मग त्याला तर आपण लगेच म्हणतो किती कंजूस आहेत, त्यांना हसतो. पण त्यापेक्षा आम्ही कंजूशी, आत अनंत गुणांचं वैभव आहे, अनंत सामर्थ्य आहे, पण एक पर्याय आतमध्ये उन्मुख करून सम्यक दर्शन प्राप्त करत नाही तर आमची सुद्धा ही त्यांच्यापेक्षा जास्त कंजूशी आहे. पण अनंत सामर्थ्यामध्ये कंजूशीच नाही हे जर समजलं आणि आपण आपल्या ज्ञान स्वभावाला जाणलं
तर आपल्याला आत्ताही शांती आहे आणि पुढेही शांती आहे. आणि ज्ञान स्वभावाला जाणलं नाही तर आत्ताही दुःख आहे आणि पुढेही दुःख आहे. कसे असतात कंजूस? 5 किलोमीटर चालून गेला आणि तेवढ्यात लक्षात आलं ती रात्रीची पणती पूर्वी एवढीशी असायची ती मिणमिणती जाताना विझवायला विसरलं. तिथून तो चालत आला आणि पत्नीला हाक मारतो. पत्नी पण त्याच्यापेक्षा कंजूस आहे, त्याला माहीत आहे ती एक क्षणभर पण घालवणार नाही, लगे विझवलेलं पण असेल. पण कुणास ठाऊक एखाद्या वेळेस राहिलं तर म्हणून 5 किलोमीटर चालत आला आणि पत्नीला हाक मारतो आणि काय म्हणतो, तेवढी पणती विझवायची विसरली, विझव. आणि ती म्हणते काय तुम्ही मूर्ख आहात, ते किती चप्पल झिजले येताना, मी तर पणती केव्हाच विझवली पण आता तुम्ही चप्पल विनाकारण काय झालं झिजवले. तो म्हणाला मी इतका मूर्ख नाही, हे बघ काखेत धरून आणले. म्हणजे बघा किती एकापेक्षा एक चढाव ओढीत कंजूशी चालली आहे. आणि आपण तिसरं म्हणायचं आम्ही पण इतके कंजूस आहोत की अनादिकालापासून एक पर्याय सुद्धा हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणायला दिली नाही किंवा जाणायलाच येत नाही म्हणतो. काय आत्म्याला जाणता येणं शक्य आहे का? म्हणजे बघा किती आपली कंजूशी चालली आहे. म्हणतो मुनी झाल्यावर आत्म्याला जाणायचं. तर अष्टसहस्रीमध्ये खूप मोठा आधार आहे. घटमौली सुवर्णार्थी नाशोत्पाद स्थितीषु अयम. घट, मौली आणि सुवर्णार्थी, घटार्थी, मुकुटार्थी आणि सुवर्णार्थी 3 जीव घेतले. आणि जो सुवर्णाचा इच्छुक आहे तो ध्रुवाचा इच्छुक आहे. सोनं कायम आहे ना. आणि मुकुट मोडून काय केलं, कलश केला मुलीने पडघाण करायला. मुकुट मोडलं म्हणून भाऊ रडतोय, बहीण कलश मिळालं म्हणून आनंदी आहे, पण वडील त्यातलं सोनं कायम जाणतात आणि ते शांत आहेत. मग हे सगळं त्यांनी अव्रती अवस्थेत घटवलं आहे, अव्रती अवस्थेत होत आहे. म्हणून किती शब्द आहेत, खूप पदोपदी शब्द आहेत. चंद्रमती माताजींना एकदा सांगितलं असं इथं चतुर्थ गुणस्थानाचं आहे, तर ते म्हटले प्रत्येक वाक्यात आहे, असं काय दाखवता इथं आहे म्हणून. म्हणजे ज्याला दृष्टी आहे त्याला चतुर्थ गुणस्थानात अनुभूती सगळीकडे दिसते, आणि ज्याला दृष्टी नाही त्याला तो समोर ते वाक्य दाखवलं तरी म्हणतो नाहीच. यस्य नास्ति स्वयं विद्या शास्त्रम तस्य करोति किम लोचनाभ्याम विहीनस्य दर्पणः किम करिष्यति. ज्याला विद्या नाही त्याला शास्त्र दाखवलं तर उपयोग नाही. जसं डोळे नाही आहेत त्याला किती बेल्जियमचा आरसा दाखवला तर उपयोग नाही. म्हणून जैसाचार्यांच्या टीकेत तर अनेक ठिकाणी चतुर्थ गुणस्थान योग्याम शुद्धात्म भावनाम अपरित्यजत. चतुर्थ गुणस्थानाच्या योग्य शुद्धात्म भावनेना न सोडता. मग भावना म्हणजे अर्थ कुणी करते की उद्या मी कधीतरी शुद्ध होईन अशी भावना, भावनाचा अर्थ असा नाही. तर बृहद्रव्य संग्रहाच्या 28व्या गाथेच्या टीकेत काय सांगितलंय, भावना निर्विकल्प समाधी शुद्धोपयोग पर्याय नामांतरेण भण्यते. भावना म्हणा, निर्विकल्प समाधी म्हणा, शुद्धोपयोग म्हणा, हे पर्यायवाची नाव आहेत. जसं महावीरांना वीर, अतिवीर, सन्मती, वर्धमान, महावीर एकार्थवाची नाव आहेत, तसं तिथं भावना, शुद्धोपयोग, निर्विकल्प समाधी एकार्थवाची आहेत. आणि चतुर्थ गुणस्थान योग्याम शुद्धात्म भावनाम इतकं संस्कृतमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की चतुर्थ गुणस्थानाच्या योग्य शुद्धात्म भावनेला अपरित्यजन न सोडत असलेला. म्हणजे बघा इतकं पदोपदी आचार्य घटवत आहेत की चतुर्थ गुणस्थानापासून हा मार्ग सुरू झाला. आणि कर्णानुयोग वाचायचा, धौला, जय धौला, महाबंधम. तर तिथं सगळी संवराची प्रकरणं कुठं आहेत, चतुर्थ गुणस्थानात संवरपूर्वक निर्जला सांगितले की मुनींपासून सांगितलं आहे चतुर्थ गुणस्थानापासून. आणि ज्याला अगदी फार येत नाही त्यांनी सुद्धा विचार करायचा आहे की तत्वार सूत्राचे एवढे सूत्र लक्षात घ्यायचे. शुभ पुण्यस्य, शुभ भावाने पुण्य बंद होतं. अशुभ पापस्य, अशुभ भावाने पाप बंद होतं. आणि तिसरा भाव रत्नत्रय, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा सुखाचा, मोक्षाचा, अतिंद्रिय आनंदाचा मार्ग आहे. आणि तो शुद्ध भाव आहे. आणि तो शुद्ध भाव असेल तर संवर आहे. संवरचा अर्थ काय सांगितला, संवर सम्यक रीतीने वरलं, स्वतःला जाणलं. आणि चतुर्थ गुणस्थानापासून काय सांगितलंय, 43 किंवा 41 प्रकृतीची संवरपूर्वक निर्जरा. आयुबंधाची वेळ असेल तर 41, आयुबंधाची वेळ नसेल तर 43 प्रकृतींची संवरपूर्वक निर्जरा चतुर्थ गुणस्थानापासून सुरू आहे. याच्यासाठी आधार जर बघायचा असेल तर समयसारची 201, 202 वगैरे ह्या सगळ्या गाथांमध्ये पुष्कळ हे प्रकरण घेतलेलं आहे, 176 वगैरे. म्हणून तिथं कसं आहे की चतुर्थ गुणस्थान योग्याम शुद्धात्म भावनाम अपरित्यजन हा शब्द काय सांगतोय, चतुर्थ गुणस्थानाच्या योग्य शुद्धात्म भावनेला सोडत नाही. आणि शुद्धात्म भावनेचा आधार कुठं बघायचा, बृहद्रव्य संग्रहाची 28वी भूमिका काय घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी, भावना निर्विकल्प समाधी शुद्धोपयोग
पर्याय नामांतरेण भण्यते, पर्यायवाची नावाने म्हटलंय. म्हणजे भावना म्हणा, निर्विकल्प समाधी म्हणा, शुद्धोपयोग म्हणा, एकार्थवाची नावाने सांगितलेला आहे. आणखीन आधार पाहिजे असेल तर प्रवचनसारची 248 गाथा आहे. श्रावकाणामपि सामायिकादी काले शुद्ध भावना दृश्यते. श्रावकांना सुद्धा सामायिकाच्या वेळेस शुद्ध भावना दिसते. आता शुद्ध भावनेचा अर्थ काय सांगितला? शुद्ध भावना म्हणा, निर्विकल्प समाधी म्हणा, शुद्धोपयोग म्हणा, एकार्थवाची. मग अशा रीतीने श्रावकांना सुद्धा सामायिकाच्या वेळेस शुद्ध भावना दिसून पडते, इतकं स्पष्ट आचार्यांनी लिहिलंय. आणि जर समजा हे मानलं नाही तर तो काय आहे की श्रावक अवस्थेमध्ये अशुभातनं शुभात येणार, शुभातनं अशुभात येणार, म्हणजे विचार फक्त शुभाशुभ केले. मग निगोदी जीवाचं सुद्धा शुभाशुभ परिवर्तन चाललंय. तर धौलामध्ये एक प्रश्न विचारलाय की ते इंद्रगोप होते, निगोदातनं इंद्रगोप झाले, भरताची 923 मुलं काय असतील ते, आणि इंद्रगोप होऊन लगेच भरताची मुलं होऊन मोक्षाला गेले. तर त्यांनी निगोद अवस्थेत असं काय भाव केले की जेणेकरून एक भाव फक्त मधला घेतला आणि मोक्षाला गेलेत? तर दिरसेन स्वामी म्हणतात, जिव्हा चाले दुम न सक्कदी, मी माझी जीभ चालू शकत नाही, कारण एकेंद्रिय अवस्थेमध्ये त्यांनी असे काय विशिष्ट भाव केले आहेत मी सांगू शकत नाही. ते त्याच्या योग्य पण निश्चित त्यांचे शुभभाव झालेत. मग निगोदी जीव सुद्धा शुभातनं अशुभात येतो, अशुभातनं शुभात येतो, आणि आम्ही पंचेंद्रिय होऊन सुद्धा फक्त आम्ही अशुभातनं शुभात आलो, शुभाला धर्म म्हणू लागलो. तर शुभ कोणतं तत्व आहे? आश्रवबंध तत्व आहे. आणि शुद्ध भाव असतील तर संवरपूर्वक निर्जरा सुरू झाली. आणि अशा रीतीने संवरपूर्वक निर्जरा चतुर्थ गुणस्थानापासून सगळी कर्णानियोगामध्ये, गोमटसारमध्ये वगैरे स्थानं दाखवली आहेत. आणि असं चतुर्थ गुणस्थानापासून संवरपूर्वक निर्जरा सुरू झालेली आहे. आणि ही संवरपूर्वक निर्जरा जर मान्य असेल, कर्णानियोगाचं कथन तर सूक्ष्म असतं, आणि ही जर मान्य असेल तर तिथं लक्षात घ्यायचं की चतुर्थ गुणस्थानापासून धर्मध्यान सुरू झालं. म्हणून धर्मध्यानाचे स्वामी मोजताना सुद्धा धौलाच्या 13व्या पुस्तकामध्ये चतुर्थ गुणस्थानापासून मोजलाय. आणि धर्मध्यान कशाला म्हणायचं? धर्मे भवम धर्मे ध्यानम. धर्म म्हणजे वस्तुसहावो धम्म, वस्तूचा स्वभाव धर्म आहे. आणि त्या धर्मामध्ये जो राहतो म्हणजे जानन परिणती करतो तो धर्मध्यान आहे. म्हणजे 4थ्या गुणस्थानापासून धर्मध्यानाची काय झाली? सुरुवात झाली. आणि जर समजा ती सुरुवात झाली नाही तर तो कुठे मोक्षमार्गस्थ होत नाही. म्हणून बृहद्रव्य संग्रहाच्या 57 गाथेमध्ये शिष्याने प्रश्न विचारलाय, अद्य काले ध्यानम नास्ति. म्हणजे अगदी स्पष्टच प्रश्न विचारलाय, या कालामध्ये ध्यान नाही. तर तिथं मग त्यांनी उत्तर दिलंय की शुक्ल ध्यानाचं ध्यान ह्या काळामध्ये नाही, पण धर्मध्यानाच्या योग्य ध्यान ह्या काळामध्ये जरूर आहेच. 57 गाथा वाचून काढा. तर त्यामध्ये त्यांनी सगळे हे घेतलेले आहेत की आज ह्या पंचम काळामध्ये सुद्धा अज्जवी तीरेण सुद्धा अप्पाणम झाऊण लहदीत इंदत्तम तथैव सुद्धा निवुदिम जंती. तर बृहद्रव्य संग्रहामध्ये अज्जवी या पंचम काळामध्ये सुद्धा कुंदांच्या मोक्ष प्राभृतमधल्या गाथा उद्धृत केल्यात ह्या, की या काळामध्ये सुद्धा 3 रत्नत्रयाने शुद्ध आत्म्याचं ध्यान करून काय होतो? तो इंद्रपणाला प्राप्त होतो, लोकांतिक देव होतो, आणि तिथून येऊन इथं काय होतो? एक भवावतारी होऊन मोक्षाला जातो. म्हणजेच आज हे शब्द महत्वाचे आहेत. आणि काय म्हणलं? तीरयण सुद्धा, शुभ म्हणलं नाही, 3 रत्नत्रयाने शुद्ध आत्म्याचं ध्यान करून जीव काय होतो? देव होतो. देवातनं येऊन मनुष्य होतो, मनुष्य होऊन काय होतो? तो मोक्षाला जातो. म्हणून तिथं कसं घेतलेलं आहे? अज्जवी तीरेण सुद्धा ही गाथा पाहिजे तिकडच्या पानावर. हां, 1 मिनिट ठेवित. तर इथं इतकं स्पष्ट दिलेलं आहे. तुम्हाला पण घ्यायचं असलं घ्या, तिथलं सरळ परत पान उलटावं लागेल. तर श्री कुंदाचार्यांनी तथाच उत्तम मोक्ष प्राभृते श्री कुंदाचार्य देवैही भर हे दुस्सम काले धम्मज्ञानं हवेनानिसम तम अपसहावठ्ठिये नहुमण्णई सोदु अण्णानी. भर हे भरतक्षेत्रात, दुष्यम म्हणजे पंचम कालामध्ये धर्मध्यान ज्ञानीला आहे, साधूला असं म्हटलं नाही, ज्ञानीला आहे. एक शब्द कुंदांचे महत्वाचे आहेत.
आणि ते धर्मध्यान कसं आहे, अपसहावठ्ये तम अपसहावठ्ये नहू म्हणणई सोदू अण्णाणी. त्या आत्मस्वभावामध्ये स्थित राहण्याचं धर्मध्यान ह्या भरत पंचम कालामध्ये ज्ञानीला होतं. जो मानत नाही, दू म्हणजे परंतु, हू म्हणजे खरोखर, न म्हणणंही जो मानत नाही तो अज्ञानी आहे. आणि याच्यावर स घेतलाय. शिष्य विचारतो, अद्य काले ध्यानम नास्ति कस्मादिति चेत उत्तम सहनन अभावात दश चतुर्दश पूर्वगत श्रुतज्ञान अभावाच्च. शंकाकार म्हणतो या काळात ध्यान नाही. का बरं नाही आहे? उत्तम सहननाचा अभाव असल्यामुळे. एक कारण सांगितलंय, 10-14 पूर्वाचे श्रुतज्ञानी नसल्यामुळे. 2 कारण सांगितलेत. उत्तम शरीर म्हणजे शरीराचं सहनन, सहनन म्हणजे हाडांचं पॅकिंग. एका खोक्याला लोखंडाचं पॅकिंग केलं बाहेरनं, त्याचं उत्कृष्ट सहनन म्हटलं म्हणजे पॅकिंग म्हटलं. तसं वज्रवृषभ नाराचं सहनन नाही, म्हणजे पॅकिंग उत्कृष्ट नाही आहे हाडांचं. आणि सहन उत्कृष्ट नसल्यामुळे एक कारण सांगितलं. आणि दुसरं काय सांगितलं, 10 पूर्वाचे 14 पूर्वाचे श्रुतज्ञानाचा अभाव असल्यामुळे, म्हणजे 10 पूर्व 14 पूर्व धारण करणारं श्रुतज्ञानाचा अभाव असल्यामुळे. ही शंकाकाराची शंका आहे. तर इथं उत्तर काय दिलंय, अत्र परिहारः शुक्ल ध्यानम नास्ति धर्मध्यानम अस्ति इति. शुक्ल ध्यान नाही म्हणजेच कुठल्या ध्यानाचा निषेध आहे, तर शुक्ल ध्यान नाही पण धर्मध्यान आहेच. मग त्याच्यासाठी ही गाथा सांगितली. भरत क्षेत्रात पंचम कालामध्ये धर्मध्यान ज्ञानीला आहे आणि त्या आत्मस्वभावामध्ये स्थित राहण्याचं धर्मध्यान आहे. हू म्हणजे खरोखर, दू म्हणजे परंतु, जो मानत नाही तो काय आहे, अज्ञानी आहे. म्हणून आत्ता सांगितलेला श्लोक पण मोक्ष प्राभृत मधला पुढे उद्धृत केलेला आहे. अज्जवितिरयण सुद्धा अप्पा झाऊन लहईन दत्तम लोयंती देवत्तम तत्थचुदा निवुदिम जंती. अत्र अज्जवी म्हणजे आज देखील 3 रत्नत्रयाने शुद्ध आत्म्याचं ध्यान करून इंद्रपणाला प्राप्त होतो, लोकांतिक देव होतो आणि तेथून च्युत होऊन निवुदिम जंती निर्वाणाला जातो. निर्वाण म्हणजे मोक्ष, वा म्हणजे वासना, वा म्हणजे दुःख, ज्याच्यातून निघून गेलं त्याला म्हणायचं निर्वाण. मग आता युक्तानुशासनमध्ये पण तत्वानुशासन ग्रंथाचं पण पुढं दिलेलं आहे. अत्र इदानीम निषेधंती शुक्ल ध्यानम जिनोत्तमाः. या पंचम काळामध्ये शुक्ल ध्यानाचा निषेध जिनोत्तम करतात, परंतु धर्मध्यानम पुनः प्राहुः श्रेणीभ्याम प्राग्विवर्तिनाम. धर्मध्यान पुन्हा म्हणजे आणि धर्मध्यान सांगितलेलं आहे श्रेणीच्या पूर्वीच्या विवर्ती म्हणजे पर्यायामध्ये, म्हणजे 7व्या गुणस्थानापर्यंत धर्मध्यान आचार्यांनी भगवंतांनी निषेध केलेलं नाही. हे प्रकरण खूप मोठं आहे, सगळ्यांनी घरी वाचा. म्हणजे चतुर्थ गुणस्थानापासून कशी सुरुवात झाली. आपण म्हणतो आपल्याला फक्त मला पटलं नाही, पटत नाही एवढं म्हणल्यावर संपलं का? तर परीक्षक कसा असतो, महाराजजी नेहमी सांगायचे, सायंटिस्ट कसा असतो, तो आपल्या प्रयोगशाळेमध्ये त्याचा प्रयोग करून स्वीकारतो. तसा आम्ही आमच्या जीवनरूपी प्रयोगशाळेमध्ये हा प्रयोग करायचा आहे. मी शुभभाव करू शकतो, दयादान पूजा भक्ती केली शुभभाव झाले. मी एखाद्याला शिवी दिली अशुभभाव करू शकतो. मग हा मी चिदानंद जाणीव का करू शकत नाही? म्हणून आता अष्टसहस्रीचं सांगितलं की ते घट तयार झाला, मुकुट मोडला, घट पाहून मुलगी आनंद व्यक्त करते, मुकुट पाहून मुलगा रडतोय. अवस्थेकडे पाहिलं तर क्षणिक सुख आहे, क्षणिक दुःख आहे. पण जो सुवर्णार्थी म्हणजे सोन्याचा इच्छुक आहे, तो माध्यस्थ भावाला प्राप्त होतो. वडील म्हणतात घट असो की मुकुट असो, दोन्ही अवस्थेत सोनं कॉन्स्टंट आहे, कायम आहे, ते शांत आहे. म्हणजे अवस्थेत जर शाश्वत स्वभावाला जाणलं तर तो सम्यक दृष्टी होतो, आणि क्षणिक पर्याय पाहत राहिलो तर तो काय आहे, पज्जय मुडा ही परसमया. प्रवचनसारखी 93 गाथा काय सांगते, पर्यायात मोहित असतो तो परसमय. म्हणून अशुभातनं शुभात आलो म्हणजे धर्म झाला असं नाही. म्हणून प्रवचन सारख्या 77 गाथेमध्ये शुभाशुभ दोन्ही भाव अनात्म धर्मत्वात सांगितलाय. अनात्म धर्म असल्यामुळे म्हणजे शुद्ध भाव आत्मधर्म आहे, शुभाशुभ भाव नाहीत. म्हणून अशुभातनं शुभात आला म्हणून मी धर्म केला समजलं तर त्याला धर्माचं स्वरूपच समजलंय. आणि जो शुद्ध भाव करतो, आत्मिक आनंद भोगतो, तो शुद्धामध्ये जाऊन आनंदाला काय होतो, प्राप्त होतो. म्हणून ह्या भवसागरातनं तरायची विद्या
प्राप्त करायची असेल तर ज्ञान नेय अद्वैत नेय सांगतो. कितीही बाहेरच्या नेयांना जाणलं तरी ज्ञान त्या नेयरूप होत नाही, एकरूप आहे. त्या अग्नीमध्ये छोटं लाकूड टाकलं किंवा मणभर लाकूड टाकलं तरी त्या अग्निरूप आहे, अग्नी एकरूप आहे, इंधन रूप होत नाही. तर असं जो एकरूप जाणतो तो भवसमुद्र तरतो. म्हणजे किती नेयाचा समुद्र आहे. घेतलं होतं केशलोष मुनी करतात आणि त्यांना वेदना होतात असं अज्ञानी म्हणतोय. त्याला सांगितलं तू तुझ्या बुद्धीच्या पट्टीने मोजूच नकोस. ते मुनी शरीरापासून भिन्न आत्म्याला जाणतायत. किती केस सोडले गेले तरी त्यांचं स्वरूप कसं आहे, ज्ञानमग्न आहे, नेयमग्न नाही. आणि त्यामुळं तुला एक केस सोडला तर दुःख होतंय म्हणून मुनींना दुःख होत असेल असं म्हणत असशील तर तुला अजून जिनवाणीचा सार समजला नाही. म्हणून कसं आहे, मला पटतंय न पटतंय ह्याच्यावर प्रामाण्य नाही आहे. भगवंतांनी काय सांगितलंय ते मला मान्य आहे. एवढं जर आम्ही स्वतःच्या स्वरूपाची रुची केली तर तिथं आम्ही मार्गस्थ झालो. आणि भगवंतांचं मला 50% पटतं 50% पटत नाही असं म्हणलं तर तो भगवंतांचा शिष्य नाही. म्हणून कसं आहे, मला पटतंय का ज्ञानाला पटतंय हे विचार करायचा. आपली बुद्धी तर अनादिकालापासून विभावात आसक्त झाली आहे आणि त्यामुळं आपल्याला बाहेरची सगळी रुची आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो मला हे पटलं नाही. पण आपली बुद्धी ज्ञानरूप असेल आणि आपल्या जीवनरूपी प्रयोगशाळेत आपण ज्ञानाचा प्रयोग करू लागलो तर तिथं भगवंतांनी सांगितलेलं मला 100% मान्य आहे. माझ्यात उतरेल की नाही हे आता लगेच सांगू शकत नाही पण मला मान्य आहे. म्हणून कशी आज्ञा दिली कुंदकुंदांनी, जम सक्कैतम किरई जम न सक्कैतम सद्धहई. जे तुला शक्य आहे ते करच आणि जे शक्य नाही त्याची श्रद्धा तर कर. आत्ता मी मुनी होऊ शकत नाही पण मुनी होणं योग्य नाही असं मी म्हणलं तर चुकलं. मला मुनीच व्हायचंय, स्त्री असून सुद्धा काय भाव पाहिजेत, मला मुनीच व्हायचंय. हा जर भाव असेल तर तो जीव मोक्षाला जाईल. आणि मी स्त्री अवस्थेत आहे, बघू पुढच्या जन्मी, ह्या जन्मात मला आता जमणार नाही असं रडत बसलो तर चालणार नाही. म्हणून तुला जे शक्य ते तर करच, पण आता मुनी होणं शक्य नाही तरी श्रद्धा तरी कर की मला मुनीच व्हायला पाहिजे. कदाहम भविष्यामी पाडी पात्रो दिगंबर. अशी जर आमची दृढता असेल तर आम्ही ह्या सगळ्या जिनवाणीचा सार आमच्या जीवनात उतरवू शकतो. आणि मला जर हे काय माझ्या मनातला एवढं पटतं एवढं पटत नाही असं म्हणत बसलो तर चालणार नाही. म्हणून सांगितलंय की आत्ताच्या छद्मस्त जीवांना आगम चक्षु साहू, आगमाचे चक्षु बसवायचेत, आपले डोळे बसवायचे नाहीत. माझ्या डोळ्यांनी मी जर बघायला लागलो तर त्याला लगेच 256 गाथेमध्ये काय निषेध केला, छद्मस्त विहित वस्तू प्रमाण नाही. प्रवचनसारमध्येच छद्मस्तानी काही लिहिलं मनाने तर ते प्रमाण नाही. तो म्हणत असेल केवली श्रुत केवलीने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो म्हणलं तर प्रमाण आहे. आणि माझ्या मनाचं मनगडंत सांगतो म्हणलं तर सगळंच गेलं. म्हणून अशा पद्धतीने जिनवाणीच आम्हाला आता काय आहेत, आमचे चक्षु आहेत. आमच्या बुद्धीने आम्ही जर काही विचार करू लागलो तो चुकीचा पण असेल बरोबर पण असेल तर तो आम्हाला ग्राह्य नाही आहे. जर आम्हाला भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे असेल तरच तो आम्हाला विचार कसा आहे, ग्राह्य आहे. म्हणून उदाहरण काय दिलं, दारुडा मोहाच्या नशेत कधी आईला आई म्हणतो कधी पत्नीला आई म्हणतो, दोन्ही पण त्याचं चुकीचं आहे. पण आमच्या बुद्धीने आम्ही हे चांगलं आहे, हे बरोबर आहे, हे पटलं नाही म्हणलं तर ते ग्राह्य नाही. केवली भगवंतांनी जे सांगितलं ते मला ग्राह्य आहे असं जर म्हटलं तर तिथं आमचं जीवन सुरू आहे. म्हणून बघा, जितकं आमच्या जीवनामध्ये जिनवाणीचं अध्ययन करतो तितका आमचे परिणाम उज्ज्वल होतात. हा मी चिदानंद जाणतो आणि असं जाणून मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जर मी स्वतःला जाणलं नाही तर फक्त शुभभाव झाले, शुभाने देवलोकात जातो. देवलोकात गेलं की तिथली विभूती 6 महिने राहिले की मंदार मला सुकू लागते आणि तो हे आता आयुष्य 6 महिनेच राहिलं म्हणून रडतो आणि एकेंद्रिय होतो. म्हणजे काय, शुभाने आधी सुरा नंतर शिरा, का आधी शिरा नंतर सुरा. ती गाईचं पिल्लू म्हणजे वासरू असतं ते म्हणतं बघा त्या मेंढीला शिरा खाऊ घालते ना आपल्याला गवत. ती आई म्हणते शिरा पण नको आणि सुरा पण नको. आणि ती आई एक दिवस गेली रानात आणि त्या मेंढीला काय करायचं केलं आणि ते बघून ती मेंढी इतकी घाबरली, पिल्लू नाही गाईचं वासरू घाबरलं आणि तिला आत्ता कळलं शिरा पण नको आणि सुरा पण नको. तसं पुण्यबंध फक्त केला तर स्वर्गाचा शिरा आणि एकेंद्रियाचा दुर्गतीचा सगळा सुरा मिळतोय. म्हणून जो शुद्ध भाव करतोय, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र प्राप्त करतोय आणि ज्याची आतली वितरागता वाढली
त्याला आपोआप बाहेरचं सूक्ष्म चारित्र्य, कडक चारित्र्य पण मान्य होत आहे. आत वितरागता वाढली नाही तर आपल्याला परिग्रह सहितच बरं वाटतंय. महाराजजींना कुणीतरी नातेपुतेत विचारलं की फुल चढवायचं की नाही. महाराजजींनी खूप मार्मिक उत्तर दिलं, तुझ्या आत वितरागता वाढली तर तूच निर्णय करशील, वितरागता वाढली तर हिंसा करणार नाहीस. म्हणजे त्यात सांगायचं काय होतं, आणि तुझी आतली वितरागता वाढली नाही तर तुला अजून तसलंच करावं वाटतंय. आत सरागता असेल तर हिंसा केलं तरी त्याला वाईट वाटत नाही, आणि आत जर वितरागता वाढली तर तो हिंसात्मक कार्य करणार नाही. एवढ्या मार्मिक उत्तराने समोरच्याचं तर समाधान झालं, पण आपलं पण होईल. आपण सुद्धा काय करतोय, आज जर आपलं स्वभावाचं ध्यान वाढलं, वितरागता वाढली तर हिंसात्मक साधनं वापरणार नाही किंवा परिग्रहाला अनुमोदना देणार नाही. म्हणून त्यामध्ये खूप घेतलेल्या अष्टपाऊडमध्ये सुईच्या काय एवढं का काहीतरी आहे का, सुई एवढं जरी परिग्रह ठेवलं तरी तो निगोदात जाईल. मुनींचा परिग्रह कसा आहे, अंतरंग 14 प्रकार, मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, कुवेद, नपुसकवेद. आणि बहिरंग परिग्रह धनधान्य, कुप्य, भांड वगैरे, दासी, दास्य काय ते सगळं. कुप्य नावाचा परिग्रह सांगताना सर्वार्थ सिद्धीच्या 7व्या अध्यायाचं 29वं सूत्र आहे, आणि त्याच्यामध्ये काय झालं की कुप्याचा खुलासा करताना सांगितलंय चंदन, क्षौम, कार्पासेय आदी. चंदन, क्षौम म्हणजे लोकरीची वस्त्र, कार्पासेय म्हणजे कापूस वगैरेची वस्त्र, हे सगळा कुप्य नावाचा परिग्रह सांगितलाय. मग तो परिग्रह जर समजा मूर्तीवर चंदन चढवलं तरी काय होईल, ठीक आहे का त्याच्यात संस्कृत. क्षौम म्हणजे रेशमी, लोकरीचे पण घेतलेत ना. बरं, क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र असतील, कार्पासेय म्हणजे कापसाचे असतील, आणि तिसरं काय सांगितलं चंदन. मग चंदन सुद्धा मूर्तीवर ठेवलं तर मूर्ती काय झाली, परिग्रह सहित झाली. आणि शांतीसागर महाराजांच्या जीवनातली एक घटना आहे, ते फलटणला कोण माणिकचंद कोदरजी होते, त्यांनी काय केलं, एक दिवस महाराज असं कुटीच्या बाहेर बसले होते आणि त्यांना चंदन लावायला हात पुढं केला की लगेच महाराजांनी पाय ओढून घेतले आणि सांगितलं काही मुनी के परिग्रह होत आहे का. तर चंदन फूल असं त्या स्मृतिग्रंथामध्ये 57 पान असेल, तर त्यामध्ये त्याचं हे सगळं वर्णन आहे. शांतीसागर ग्रंथमालेतनं छापलेलं फलटणचं पुस्तक आहे ना, तर त्यात हे सगळं त्यांनी घेतलं आहे. मग असं करून त्यांनी लगेच पाय ओढून घेतले, म्हणजे पायाला चंदन लावू दिलं नाही. म्हणजे ह्यातनं लक्षात येते की ज्याची आतली वितरागता वाढली तो बाहेरच्या परिग्रहामध्ये फसत नाही. आणि आमची इतकी सरागता आहे की आम्हाला अजून 10 साड्या आणल्या तर काय वाटतं, बरंच वाटतं. अजून 25 तोळे मिळाले तर छानच. म्हणजे आमची आत सरागता आहे म्हणून आम्हाला हे सगळं बाहेरचं आडंबर परिग्रह आवडतं आहे, आणि आतली वितरागता वाढली तर आमचं हे सगळं बाहेरचं सहज सुटलं. म्हणून ज्ञान नेय अद्वैतने सांगतो, कितीही न्यायाला जाणलं तरी ज्ञान एकरूप आहे, नेय रूप होत नाही. ज्ञान नेयामुळे असं नाही, नेय ज्ञानामुळे आहे असं नाही. तसं आपल्या ज्ञानात हे कितीही लोक भेटले, नाना जीव नाना लब्धी नियमसारमध्ये म्हटलंय. कोणी धर्माच्या अनुकूल वागतो, कोणी प्रतिकूल वागतो, हे सगळं न्याय आहे, आणि मी फक्त एक न्यायक आहे. आणि असं ज्ञान 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 स्वरूपाचं संवेदन करू लागलो तर आज प्रॅक्टिकल करायचं आहे, प्रयोग करायचा आहे आपल्या जीवनामध्ये. आणि हा शांतीचा आनंद शुद्धाचा भोगला आणि त्याचा रसास्वाद एकदा चाकला तर शुभाशुभाची रुची संपली. पण तो क्षणभरच आत राहतो, म्हणून विकल्पाच्या भूमिकेत आल्यावर अशुभात जाऊ नये म्हणून तो दयादान, पूजा, भक्ती सगळ्या क्रिया सहज करतो. ते करताना त्याला बर्डन वाटत नाही, ते क्रिया सोडून देतो. असं पण होत नाही, मुनी असेल तर मुनींच्या योग्य 28 मूलगुणांचं पालन करतो, परत स्वतःला जाणतो, परत बाहेर शुभ भाव करतो. पण जेवढा शुद्ध भाव आहे तेवढा मोक्ष मार्ग आहे, जेवढा शुभ भाव आहे तेवढा आश्रव बंद आहे.